पंढरपूरच्या विठ्ठलाच्या डोक्यावर महादेव विराजमान असून विठ्ठल हेच महादेव आणि महादेव हेच विठ्ठल आहेत असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले। उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी मंगळवार 2 जून रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत झालेल्या कथा सत्रात ते बोलत होते। 7 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमास अंदाजे 7 ते 8 लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। यावेळी भाजपा लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर, शरण पाटील, हरिभक्त पारायण श्री 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 1008 महामंडलेश्वर अवधूत पुरी महाराज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा उर्फ केशव पाटील, जिल्हा परिषद सदस्य देशमुख, रामकृष्ण पंत खरोसेकर, पप्पू सगर, आयोजक राजेंद्र पाटील, विकास पाटील, प्रदीप पाटील, सागर पाटील, मयूर गबुरे, बसवराज अनंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील डोंगराळ भागात असलेल्या दुधनाळ येथे राजेंद्र पाटील परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिवमहापुराण कथेने गेल्या 7 दिवसात लाखो भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा दिली। कथा दरम्यान मार्गदर्शन करताना पंडित मिश्रा म्हणाले की महादेवाला श्रद्धेने अर्पण केलेले एक तांब्या पाणीही जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोगी ठरते। प्रत्येकाने आपल्या जीवनाला शिवनामात एकरूप करावे। घराच्या प्रवेशद्वारावर श्री शिवाय नमोस्तुभ्यम लिहिल्यास नकारात्मक विचार आणि वाईट प्रवृत्ती घरात प्रवेश करत नाहीत। ते पुढे म्हणाले की अवघ्यात 700 लोकसंख्या असलेल्या गावात शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने लाखो भाविकांचा जनसागर उसळला आहे। ही महादेवावरील श्रद्धेची ताकद आहे। मराठी भाविकांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरोबा कुंभार आणि संत सावतामाळी यांच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचे महत्त्वही त्यांनी विशद केले। तसेच महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांची पवित्र भूमी असून सनातन धर्माच्या रक्षणासाठी शिवरायांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले। कथेच्या सांगता सत्रात पंढरीच्या विठ्ठलाचे भजन, हरिनाम संकीर्तन आणि शिवभजनांनी संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला या भजनासह उपस्थितांनी जयघोष केला। शेवटी शिवभजनाने कथेची भावपूर्ण सांगता करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात आयोजक राजेंद्र पाटील आणि परिवाराच्या हस्ते शिवमहापुराण पूजनाने झाली। त्यानंतर माजी मंत्री बसवराज पाटील, शरण पाटील आणि प्रवीण स्वामी यांच्या हस्ते महाआरती करून सोहळ्याची सांगता करण्यात आली। कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेले सर्व मंडप भाविकांनी खचाखच भरले होते। मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष भाविकांनी उन्हाची पर्वा न करता कथा श्रवणाचा लाभ घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमारे 2500 महिला पुरुष स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। तसेच वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। कथेनंतर सर्व भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।